आज आपण मंडईचे पाणी करताय पण दर्शन करायच्या अगोदर नेमकं काय म्हणजे काय विजन केलं तुम्ही? मी प्रचाराच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं मी गुरुवारीच आलो होतो आणि मागच्या गुरुवारी शेवटचे दिवस राहिले होते मतदानापूर्वी. तर मी त्यांना सांगितलं होतं की ज्यावेळेस 20 तारखेचा निकाल लागेल त्यानंतर येणारी पहिला गुरुवार म्हणजे आज आपला गुरुवार हा बाजार दिवस असतो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर आज गुरुवारी बाजार दिवसाच्या दिवशी इथं काय काय समस्या असतात, पार्किंगची समस्या असते. मी गाडी चालवत वर गेलो, वरून खाली चालत आलो, सगळीकडचे कानाकोपरा बघितला, कुठं कुठं काय काय अडचणी आहेत. तसंच आता बाहेर काटे हॉस्पिटलपर्यंत सुद्धा मंडई लागती, त्याबाबत सुद्धा माझ्या इथल्या माता भगिनींनी, भाजी विक्रेत्या आमच्या माता भगिनींनी त्यांना सांगितलं होतं की ते बाहेर बसल्यामुळं काही ठिकाणी मला व्यवसाय कमी होतो. तर त्या पद्धतीने नगरपालिकेचाही स्टाफ तिथं सगळा आहे. तर सगळ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि एकत्र जोपर्यंत आपण प्रश्न समजून घेत नाही तोपर्यंत आपण ते प्रश्न सोडवणार कसे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं दादांची आपल्याला शिकवण आहे ती प्रत्यक्ष पाहणी आज मी या ठिकाणी करायला आलो होतो. आणि निश्चित तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या भाजी विक्रेते, सगळेच प्रकारचे विक्रेते, काय मसाला विक्रेते असतात, काही कटलरी विक्रेते असतात, काही किराणा विक्रेते असतात, काही फळ विक्रेते असतात, या सगळ्यांना एकत्र घेऊन आपली बारामतीची मंडई महाराष्ट्रातच नव्हे तर देशातली कशी एक आदर्श मंडई होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. वाहनाच्या पार्किंगची व्यवस्थेच्या बाबतीत आता काय माहीत, मी येणार आहे का म्हणून इथल्या सगळ्या व्यापारी बंधूंनी सांगितलं शेट तिथं एवढी घाण असायची, पण मी स्वतः बघितल्यावर तेवढी तर घाण मला काय जाणवली नाही. एक ठिकाणी निश्चित एक मुलगा तिथलं टॉयलेट बंद करत असल्यामुळं टॉयलेट असं उघड्यावरच करत होता, त्यामुळं ते निश्चितच एक गोष्ट आहे. परंतु सगळ्या ठिकाणी लाईटची व्यवस्था, CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था, काही सुरक्षा रक्षक कमी आहे त्याची व्यवस्था, वरच्या पार्किंग्समधले टॉयलेट ओपन केले तर ह्या मंडईतल्या विक्रेत्यांना सुद्धा टॉयलेटसाठी मल्टिपल पर्याय उपलब्ध होतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. निश्चित आपल्याला प्रश्न तर समजून घेता येतात ना. ज्या दिवशी मंडई असते, गुरुवारची मंडई असते, त्या ठिकाणी आपण हे सगळे प्रश्न बघितल्यावर सगळ्यात जास्त प्रश्न कुठल्या दिवशी असतात तर गुरुवारी असतात, म्हणून गुरुवार हा दिवस निवडला. आज गुरुवारी सगळे प्रश्न बघितल्यानंतर त्यात आपण प्रत्यक्ष बघितल्यानंतर मला सांगता येतं की बाबा इथे ह्या अडचणी आहेत, ह्याच्यात आपल्याला मार्ग काढायचा आहे. अशा सगळ्या गोष्टीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मार्ग काढणं निश्चित मंडईमध्ये काही ठिकाणी जाणवली. आणि निश्चित त्याच्यामध्ये उद्या आम्ही चार्ज घ्यायच्या पूर्वी आता मी दुपारून कोण कोण इथं ठेके दिलेले आहेत स्वच्छतेचे, ते नगरपालिकेचा स्टाफ करतो का खाजगी ठेके दिलेत त्याचीही माहिती घेणार आहे. आणि नंतर लगेच त्यांना संध्याकाळी बोलवल्यानंतर त्यांची स्वच्छतेची पद्धत काय, किती दिवसातून किती वेळा स्वच्छता करतात, ॲसिड वापरतात का, फिनेल वापरतात का, बाकीच्या गोष्टी वापरतात का, या सगळ्या गोष्टी, जेटिंग मशीन वापरतात का स्वच्छता करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी बघणार आहे. मी एका शौचालयामध्ये तर आतमध्ये जाऊन सुद्धा बघून आलो. निश्चित त्याच्यामध्ये मी स्वतः गाडी चालवल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला माहीत असेल तुमच्याच माध्यमातून हा कार्यक्रम इथं झाला होता, त्यावेळेस 2017 ह्या मंडईचं उद्घाटन झालं होतं, त्यावेळेस हा मंडईच्या रॅम्पचा प्रश्न उद्भवला. पण निश्चित माझी गाडी तर वर चढली. ज्यांना गाडी चालवण्यामध्ये कुठलीही अडचण नाही त्यांची गाडी निश्चित चढते, त्यामुळे त्यांचा प्रश्न आहे त्या बाबतीत ती चढते. आता त्याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा यासाठी आम्ही निश्चित आता काय कन्सल्टंट बोलून, काय आर्किटेक्ट बोलून काय करता येईल जेणेकरून आपल्या गाड्यावर सगळ्यांच्या पार्किंग होतील. आता काही ठिकाणी तर बाहेरचे गाळे आहेत, त्या बाहेरच्या गाड्यांच्या समोरच गाड्या लावल्यात, तर तिथं सुद्धा लोकांना आता जुनी मंडई आपण पाडली, जुनी मंडईवाल्यांना आपण इथं गाळे दिलेत, त्यामुळे रस्त्यावरची जागा कमी झाली, त्यामुळं सुद्धा पार्किंगचा प्रश्न उद्भवलाय. तुम्ही मागं बघताय की जुनी मंडईचं काम किती जोराने चालू आहे. पुढच्या 3-4 महिन्यातच आम्ही पहिल्या टप्प्यातले गाळे द्यायचा त्यांना प्रयत्न करणार आहोत. ते दिल्यानंतर हे सगळं मोकळं झाल्यावर पटांगण होईल, आणि पटांगण झाल्यावर मला वाटत नाही की पार्किंगचा प्रश्न उद्भवेल. पण जरी असला ते निश्चित त्यासाठी हे वरचं पार्किंग कसं उपयोगात आणता येईल त्यासाठी आग्रहक्रमाने त्यामध्ये आम्ही लक्ष घालू.